सर्वांना कसे आहात सर्वजण मजेतच असतात. बघा, आज खराडीमध्ये एक नवरा बायकोंच्या भांडणामध्ये नवऱ्याने बायकोला मारलं, म्हणजे तिचा जीव घेतला. कारण का पत्नीचं लक्षण ठीक नव्हतं आणि पत्नी बाहेर म्हणजे तिचं काहीतरी अफेअर होतं असं तो माणूस बोलतो त्याच्या व्हिडिओमध्ये. आणि त्याने पत्नीच त्याला मारायला हे करत होती, प्रयत्न करत होते. म्हणजे तिने अशी लोकं पेरून ठेवली होती असं तो म्हणतोय. तर मी एकच सांगते, मला तर एकच कळतं की जर आपली पत्नी आपल्याला मारण्याचा प्रयत्न करते आणि तिचं जर बाहेर अफेअर आहे, बघा मी काय बोलते ते लक्षात घ्या. तुम्हाला जर माहिती आहे ना की तिचं बाहेर अफेअर आहे आणि ती काय सुधारणार नाही, तर अशा पत्नीला सोडून टाका. बघा, तुम्ही एकत्र राहायला दोघं जण, काय झालं हां, कशासाठी राहायचं मी म्हणते एकत्र. अरे खूप लोक असं एकमेकाला सोडचिठी देतात, एकमेकाला सोडून टाकतात. कारण का हे बघा, माहीत आहे का, माझ्या आईची एक म्हण होती वडिलांची, एकदा का बाईचं एखाद्या पुरुषावर भावली बसली म्हणजे नजर असली ना, तर तिला घरातली सर्व नाती आणि सर्व तिला समजवणारे व्यर्थ असतं, माहिती आहे का. कारण का ती बाई त्या माणसाच्या किंवा तो माणूस त्या बाईच्या प्रेमामध्ये इतका वेडा झालेला असतो की त्याला काही सुचत नाही. त्यामुळं अशा काही मुली असतील किंवा नवरे असतील किंवा माणसं असतील किंवा मुलं, म्हणजे काही असतील समाजात नवरा बायकोंचा अफेअर असेल, तर तुम्ही तात्काळ सोडा. बघा, आता नवरा गेला जेलमध्ये, बायको गेली मरून, त्या पोराने काय करायचं? त्या पोराचं किती मोठं भविष्य तुम्ही उद्ध्वस्त करत आहेत. तर मला एवढंच म्हणायचं, बायकोचा अफेअर आहे, तिला सोडून टाका तिच्या ह्याच्यावर. बाई, एक नाही 10 कर बाई, मी तर ह्या मताची. बघ बाई, तुला आवडतंय तिथं तू जा, तिथं तू राहा, संसार कर आणि तू पण जिवंत राहा आणि आम्हाला पण राहू दे. उगाच ते संसार एकत्र राहा जबरदस्ती, त्याच्यात काय फायदा आहे? एक ना एक दिवस ह्यांच्यात खटके उडणार आणि भांडण होणार आणि रात्री हे लोक घरात राहिल्याच्या नंतर एक जिवंत येणार आणि एक घराच्या बाहेर जिवंत येणार आणि एक मेलेला घरात सापडणार, एवढं मात्र नक्की. कारण अफेअर ही गोष्ट अशी आहे की फारच भयंकर आहे. त्याच्यामध्ये तिसरा आला रे आला की तिथं एखाद्याचा बळी गेलाच म्हणून समजा. आणि अशा कित्येक घटना घडलेल्या आहेत, हजारो लाखो घटना रोज घडतात हे. त्यामुळं मला तुम्हाला सर्वांना एकच सांगणे, कायद्याने सर्वांना हे केलेलं आहे, कोर्टात जा, डायव्हर्स घ्या, लांब व्हा. त्या लेकराला त्याची आई पण भेटेल आणि बाप पण भेटेल. आता बघा, दोघं गेले, बाप गेला जेलमध्ये आईला मारून, आई गेली मरून. त्या 5-6 वर्षाच्या मुलाने कोणाच्या तोंडाकडे बघायचं? म्हणजे तीन आयुष्य बर्बाद झाले ना. जर एक बाई छिनाला निघाली तर तिला तिच्या मार्गाने जाऊ द्या आणि तिला म्हणा, बाई एक काय तू 10 घे, रोज बदली कर, त्याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही, माहिती आहे का. हे किती मोठं नुकसान झालं. आणि तो त्याच्या व्हिडिओमध्ये म्हणतो की मला तिला मारायची नव्हती. पण माणसाचा राग, त्यावेळेस त्याला इतका राग आला, अनावर झाला आणि त्यामुळे हे कृत्य घडलं. माणसाच्या डोक्यातनं राग आला ना एखाद्याविषयी, तर ते माणूस नक्की ह्या टोकाला. तर माणसाला करायचं नसतं, परंतु ते घडतं आणि होतं, माहिती का. असं असतं बघा ते. हॅलो, बोल ना, थांबा. हॅलो सर, धन्यवाद.